मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिकमध्ये 2 जाहीर सभा घेत आहेत। या विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांची ही पहिलीच जाहीर सभा नाशिकमध्ये होती आहे। मनसेचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारासाठी स्वतः राज ठाकरे मैदानात उतरत आहेत आणि त्यामुळे आज नाशिक पश्चिम मतदारसंघात 2 सभा लागोपाठ राज ठाकरे घेत आहेत। दिनकर पाटील स्वतः आपल्या सोबत आहेत। राज ठाकरे स्वतः मैदानात उतरून तुमच्यासाठी प्रचाराची सभा घेत आहेत। काय नेमकं वातावरण बघायला मिळतंय? काय मनसेचं आता वातावरण नाशिकमध्ये दिसतंय? नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेला हा मतदारसंघ सुरक्षित पाहिजे, शांत पाहिजे, विकास पाहिजे। आपण बघितलं सीमाताई हिरे आणि बडगुजारांमध्ये आत्ताच गुंडागर्दी सुरू झालेली आहे। मी नेहमी सांगायचो एक थंड आणि एक गुंड, दोघे आता गुंड झालेले आहेत। दोघांनाही काल इतक्या तलवारी, चॉपर्स, रिव्हॉल्वर काढून त्यांच्या मारामाऱ्या होत आहेत। जनतेला काय हे लोक विकास करणार, हे गुंडागर्दी करणार। त्यामुळे मतदारसंघातील जनता ही विकासासाठी, शांततेसाठी मलाच मतदान करणार आणि मला विजयी करणारी आता 100% खात्री झालेली आहे। आणि राजसाहेबांचं नेतृत्व, राजसाहेबांचं कर्तृत्व, त्यावर विश्वास ठेवून राजसाहेबांना खात्री आहे की हा मतदारसंघात दिनकर पाटील 100% विजयी होणार। आणि त्यांनीसुद्धा कंबर कसलेली आहे, ते आज येणार सभेला। एकाच वेळेला राज ठाकरे तुमच्या इथे 2 सभा घेत आहेत, किती परिणाम होईल या सभेचा? 100% परिणाम होणार राजसाहेबांच्या सभेमुळे आणि याला खूप मोठी कलाटणी मिळणार। जनतेला अजिबात गुन्हेगारी नको आहे, जनतेला विकास हवा आहे। अण्णा, खरं तर नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला समजला जायचा। मधल्या काळात ह्या बालेकिल्ल्याची पडझड झाली। तुमच्या निमित्तानं एक नवीन उमेदवार जो आहे तो मनसेला या ठिकाणी मिळालेला आहे। तुमच्या निवडणुकीनंतर मनसेचं वातावरण नाशिकमधलं बदलेल असं वाटतंय? 100% बदललं आहे, आजच बदललं आहे, 100% बदललं आहे। आणि खूप मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते आज तयार झालेले आहेत। आजच्या सभेचं नेमकं काय नियोजन आहे? आज 5 वाजता अशोकनगर आपण जिथं उभे इथं ही सभा होणार सातपूर, आणि दुसरी 7 वाजेला पवननगर शिडको इथं सभा होणार। पण एकूणच आजच्या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलतील, कशा पद्धतीनं आपलं विजन मांडतील अशी अपेक्षा आहे? विकासावर साहेब बोलतील 100%, कसा विकास करायचा, मतदारसंघाला काय द्यायचं त्यावर बोलतील। आपण बघतोय की मनसेच्या नाशिक पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार दिनकर पाटील यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिकच्या सातपूर आणि सिडको परिसरात 2 सभा घेत आहेत। एकाच दिवशी राज ठाकरे नाशिकमध्ये 2 सभा घेत आहेत। मनसेचा एकेकाळचा बालेकिल्ला म्हणून नाशिकची ओळख आहे आणि त्यामुळे आपला हा बालेकिल्ला, आपला हा गड पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी मनसे अध्यक्ष स्वतः मैदानात उतरल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।